सध्या आंब्याचा सीझन सुरू आहे, त्यामुळे आपण मऊ लुसलुशीत असा आंब्याचा केक बनवला आहे. त्याआधी तुम्हाला चमचमीत, झणझणीत, गोड, तिखट, आंबट चवीच्या अगदी घरगुती साहित्यात बनणाऱ्या रेसिपी बघायच्या असेल तर आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्रीयन फूड 328ला. महाराष्ट्रीयन फूड 328 म्हणजे घरगुती साहित्य, चविष्ट रेसिपी. आंब्याच्या केकचं साहित्य बघूया. या वाटीच्या मापाने 1.5 वाटी रवा आहे, 1 वाटी साखर आहे, हिरवी इलायची, 1 वाटी दूध आहे, अर्धी वाटी साजूक तूप आहे, अर्धी वाटी मैदा आहे, काजू बदाम आहे आणि आंबे आहेत. ते आपण आंब्याचा गर काढून घेतोय. का अशा पद्धतीने आपला आंब्याचा गर काढून झालाय. 1.5 वाटी रवा घेतोय आपण. एक वाटी साखर घालतोय, त्यातच इलायची घालायची. हे सगळं मिक्सरला काढून घेऊया. 1 वाटी मैदा टाकलाय आपण. आंब्याचा पल्प लागतोय. त्यानंतर साजूक तूप. इथं तुम्ही तेल वापरू शकता तुपाच्या ऐवजी. वाटीच्या वरती दूध टाकतोय. हे सगळं मिक्सरला काढायचं. तिथं आपण पातेलं तापत ठेवतोय केकसाठी. केक बेक होण्यासाठी 10 मिनिटं आधी पातेलं तापत ठेवायचं. मिक्सरमधनं हे मिश्रण काढलंय. जर घट्ट वाटत असेल तर थोडंसं दूध घालायचं. इथं मी दूध घालून अशा प्रकारे मिश्रण तयार झालं आहे आपलं केकसाठी. तुम्ही बघू शकता. हे 10 मिनिटं ठेवून देऊया रवा मोडण्यासाठी. आपण इथे इनो टाकत आहोत. पूर्ण थोडंसं पाणी घालायचं ॲक्टिवेट होण्यासाठी. प्रोसेस पटापट करायची. इथं आपण भांड्याला तूप लावून घेतले आणि इनो टाकल्यानंतर थोडंसं हलला हाताने हलवायचं, खूप फास्टने हलवायचं. इथं बटर पेपर टाकून त्याला तूप लावून घेतले. आता आपण मिश्रण भांड्यात ओततोय. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे घड्या पडत आहे. अशा प्रकारे मिश्रण आपल्याला पाहिजे आंब्याच्या केकसाठी.
मिश्रण थोडंसं स्टॅप करून घेऊया, जेणेकरून त्यातली हवा निघून जाईल. इथं 10 मिनिटं आधी पातलं झाकून ठेवलं होतं. आता आपण केक बेक करायला ठेवूया. याला 30 मिनिटानंतर स्लो गॅसवर ठेवायचं आहे. 30 मिनिट. आपण केक कसा झालाय तो बघूया. अशा पद्धतीने आपला केक तयार झालाय. एकदा हा घरी बनवून बघा. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला हा केक तयार आहे आंब्याचा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.